देशद्रोही ताई, मी देशद्रोही नाही आहे. मी आपल्या भारताचा एक खेळाडू आहे, ज्याने 15 वर्ष मेहनत करून आपल्या देशासाठी हे बघा हे मेडल जिंकलं आहे. म्हणजे मी तुम्हाला एवढंच सांगतोय की मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मी माझा नावाची नोंद आहे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये की आय हॅव मॅक्झिमम नंबर्स ऑफ मेडल्स अँड सर्टिफिकेट्स इन मार्शल आर्ट्स. मी आपल्या शहरात कामं चालू केली का? माझा जेव्हा फ्री टाईम आहे ना, त्या फ्री टाईममध्ये मी आपल्या शहरासाठी, आपल्या राज्या देशासाठी जे काही करू शकतो ना ते मी करतो आहे. माझं वय वर्ष 24 आहे. 24 वर्षात मी पूर्ण सिस्टमशी एकटा लढतो आहे. जेव्हा आपण सिस्टमच्या विरुद्ध जातो ना, तेव्हा आपल्याला खूप काही झेलावं लागतं, ते मी झेलतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या मीरा भाईंदरच्या लोकांना माहिती आहे मी किती काही सहन केलं आहे, किती काही नेगेटिव्हिटी सहन केली. त्याच्या व्यतिरिक्त जर मला अशी पदवी भेटते देशद्रोही ना, तर मला वाटतं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे. त्यामुळे मला हात जोडून विनंती आहे, एकतर हिंमत लागते सिस्टमच्या विरुद्ध उभं राहायला, ते मी एकटा करतोय. ही मी म्हणजे बोलतात ना, ही मी कमेंट मी सहन करणार नाही, कारण की खूप मेहनत केली आपल्या देशासाठी, आपल्या स्पोर्ट्ससाठी आणि क्रीडासाठी. आता मी मेहनत करतो आपल्या शहरासाठी. आणि मी एक प्रामाणिकपणे जे शहराचं हित आहे, जे बोलतात ना सामान्य लोकांची जी गरज आहे, जी त्यांचे हक्क आहेत, त्यांच्यासाठी मी एकटा लढतोय. तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे आपण काहीतरी बघावं की आपण कोणाला बद्दल बोलतोय, काय बोलतोय, आपला बॅकग्राऊंड चेक करावं. माझे हे व्हिडिओचं फक्त एवढं सांगायचं की बाबा तुम्ही आधी नीट चेक करा की तुम्ही कोणाबद्दल बोलताय आणि काय बोलताय. मी इंटरनॅशनल चॅम्पियन आहे. माझं हे काम नाही आहे, तरी पण मी करतोय का? मला वाटतंय कुठे ना कुठे काय चुकीचं होतंय ना, त्याच्याविरुद्ध मी उभा राहीन. अशी पदवी देणं शोभत नाही. मी आपल्या शहरासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी एनी टाईम उभा राहीन. एकटा तर एकटा. माझ्यात एवढी हिंमत आहे, मी कोणासाठी पण लढेन. पण फक्त एवढं आहे की विचार करून कमेंट करावं, आधी आपला बॅकग्राऊंड चेक करावं. ह्या सगळ्या कमेंट मी सहन करणार नाही.